गेल्या काही दिवसांपासून अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहे आणि यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागते। मात्र ही वाढ होण्याची कारणं कोणती? महागाई म्हणजे नक्की काय? महागाई निर्देशांक म्हणजे काय? यासह अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पहिला प्रश्न, महागाई म्हणजे काय? तर महागाई म्हणजे रोजच्या वापरातल्या वस्तूंच्या सेवा दरामध्ये किमतीमध्ये होणारी वाढ, जसं की अन्न, इंधन, कपडे, घर, वाहतूक व इतर ग्राहकांना लागणाऱ्या रोजच्या सेवा। आपणास कोणत्याही देशाची महागाई वाढली की कमी झाली हे कोणत्या गोष्टीवरून समजते? तर ते आपल्याला महागाई दरावरून समजते। आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, महागाई निर्देशांक म्हणजे नक्की काय? देशात सध्या एकूण 5 ग्राहक किंमत निर्देशांक मोजले जातात। वस्तूंच्या 2 कालखंडात त्यांच्या बाजारभावात होणाऱ्या बदलांची सर्वसाधारण पातळी मोजण्याचे साधन म्हणजे निर्देशांक। आता ही जी महागाई वाढते याची कारण काय काय आहेत? पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये होणारी वाढ, लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळी खंडित झाली होती, कच्च्या मालाचे भाव सातत्याने वाढत आहेत, परिणामी महागाई वाढल्याने निर्मिती खर्च देखील वाढला आहे। या कोरोना काळातील तोटा भरून काढण्यासाठी कंपन्यांनी दर वाढवले आहे। एकंदरीत भारतीय रिझर्व्ह बँकेचे पतधोरण वास्तविकता महागाई दरावर अवलंबून असते आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महागाई दरात वाढ होत असल्याने रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणात कुठलाही बदल केलेला नाहीये। मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमती भडकल्याने जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच दरात सातत्याने वाढ होत आहे आणि या सगळ्याचा परिणाम महागाईवर होत आहे।